हाय फ्रेंड्स, तर वडापाव बनवण्यासाठी मी बटाटे उकडून घेणार आहे आणि मिरची, लसूण, आलं आणि धणे याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत पाणी न टाकता. त्यानंतर बेसनमध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून त्याचं बॅटर बनवून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल घेणार आहोत आपण. तेल मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवलेली ती पेस्ट ॲड करणार आहोत. मिरची, लसूण, आलं आणि धणे याची पेस्ट आहे ती आपण थोडीशी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. त्यानंतर ती छान अशी परतली, त्याच्यानंतर ती पेस्ट आपण पूर्ण आपल्या बटाट्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघताय ती पेस्ट व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मग स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये आपल्याला ती ॲड करायची आहे. येस, त्या पेस्टमध्ये आपल्याला हळद देखील ॲड करायची आहे. तर हळद ॲड करून कोणाला कढीपत्ता आवडत असेल तर कट करून कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता. मग ती पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला संपूर्ण बटाट्यामध्ये ॲड करायची आहे. हे बटाटे मॅशरने मॅश करून घेतले. तुम्ही हाताने जसे तुम्हाला आवडतात तसे मॅश करून घ्या. नंतर मी थोडेसे बटाटे घेऊन त्या पॅनमध्ये टाकून घेतले. तर व्यवस्थित तो मसाला त्याला लागेल आणि मग वरून मस्त खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि मग आपल्याला याचे हे पूर्ण मिश्रण मिक्स करून मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला ह्याचे वडे बनवून घ्यायचे. जसे तुम्हाला आवडतात त्या आकाराचे वडे घेऊन घ्यायचे. त्यानंतर आपण तेल ठेवलेलं आहे तापायला. या तेलामध्ये वडे बॅटरमध्ये बुडून ॲज युजल वडापाव आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे वडे असे जवळजवळ 10-12 वडे झाले या साईजचे. ते आपल्याला बॅटरमध्ये डिप करून, बॅटर कोणाकोणाला खूप घट्ट आवडतं, कोणाकोणाला पातळ, तर माझं मीडियम आहे. तर हे असं करून आपल्याला तेलामध्ये वडा सोडायचा आहे आणि तो मस्त क्रिस्पी फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता तुम्ही, वडापावचे वडे मस्त फ्राय झालेले आहेत आणि मी सर्व केले. तुम्ही ट्राय करा. थँक्यू.